मित्रांनो, आपला पुलाव बघा झालेला आहे, मस्त एकदम खुला खुला झालेला आहे. हे मटणाचं कालवण आहे आणि आपले बोंबील फ्राय केलेले आहेत. तर या सगळ्यांनी जेवायला. आजचा मेनू बघू शकता तुम्ही. मसूरचा पुलाव आहे, बटाटा टाकून केलेला आहे, बासमती राईस बरोबर मटणाचा रस्सा आहे आणि हे बोंबील फ्राय आहेत. तर या सगळ्यांनी जेवायला. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आता मसूर मसाला राईस म्हणजे मसूर पुलाव करण्यासाठी बघा साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 वाटी बासमती तांदूळ आहे, पाण्यात भिजत टाकलेत. इथे बटाटा आणि मसूर आहे बघा, अख्खी मसूर आहे. कोथिंबीर घेतलेलं, थोडंसं तूप घेतलेलं आहे आपण, मस्त साजूक गावठी तूप आहे. हे थोडेसे आपण थोडेसेच गरम मसाले टाकून करणार आहोत, जास्त नाही घेतलेत मी. कांदा घेतलेला आहे उभा कापून, टोमॅटो असे मोठे कापून घेतलेले आहेत, कढीपत्ता आहे, मिरची आहे, इथे लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि हे आहे आपला मसाला वगैरे सगळं, मीठ मसाला वगैरे. तर चला आपण आता मसूर मसाला पुलाव बनवूया. कुकर गरम झालं, आपण त्यात आता तूप टाकूया. थोडंसं मी ऑइल पण टाकणार आहे, जास्त नाही, थोडंसं टाकायचं. हे बघा तूप मेल्ट झालेलं. आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकूया सगळे. त्यानंतर टाकणार आहोत मिरची, कढीपत्ता, आता आपण याच्यात टाकणार आहोत कांदा. थोडा कांदा आंबट परतून घेऊया, थोडा लाल होईपर्यंत. याच्यात टाकणार आपण अद्रक लसूणची पेस्ट, लालून घेऊया थोडं. आता आपण टाकणार टोमॅटो. हा मोठावाला अर्धाच घेतला आहे मी, जास्त आपल्याला आंबट नको आहे म्हणून. यात मीठ टाकलं आपण चवीपुरतं, हळद घालूया, आपला घरचा मिरची मसाला येणार आहे, थोडासा गरम मसाला. त्याला एक जीव करून घेऊया आपण. आता आपण यात टाकणार आहोत मसूर आणि बटाटे. खायला बघा बटाटा आणि मसूर टाकलेला आहे, थोडा वाफूया. आता आपण याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर. एकत्रित करून घेऊया आपण. आता आपण टाकणार आहोत आपला बासमती राईस. बघू शकताय राईसमधलं पाणी काढलेलं आहे. त्याला एक जीव करून घेऊया आपण. मस्त असा आपला राईस होणार आहे. मित्रांनो, आपण याच्यात आता 1 कप पाणी टाकूया. त्याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत उकळूया मस्त. मी 2.5 कप पाणी टाकलेलं आहे. तांदूळ लगेच शिजतील, मी पहिला भिजत ठेवलेले म्हणून. एक नंबर हा राईस होतो मित्रांनो. घरी करून बघा सगळ्यांनी. जे पण माझे व्हिडिओ बघत आहे त्यांनी घरी ट्राय करा. छान मसाला भात होतो हा मसूरचा. आत्ताच मी याला ढाकण लावलेलं आहे. तर आपण वाट बघूया आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत. 3 शिट्ट्या करूया आपण, म्हणजे आतमध्ये बटाटा आहे तो पण शिजून जाईल. तर भेटूया आता आपण 3 शिट्टीनंतर. तर 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत मित्रांनो. तर आता आपण बघूया खोलून कसा झाला आपला राईस. थोड्या वेळ आपल्याला गरमच राहून होऊ द्या, आतमध्ये शिजेल, मग आपण बघूया उघडे.
आणि आपल्या पुलावसोबत हे बघा आम्ही बोंबील आणले सकाळी मस्त ताजे ताजे. आता आपण करूया फ्राय. हे बघा अशा पद्धतीने आपण मस्त फ्राय करतोय. याला कढीपत्ता आणि लसणाचा फ्लेवर देतोय आपण. एकदा करून बघा, असं छान भारी लागतं. बोंबील थोडा वेळ आपण असंच रोवून देऊ, म्हणजे ते बरोबर शिजतील, फ्राय होतील, बरोबर कच्चे नाही राहणार. हे बघा नाही आता पलटी मारली आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा बोंबील फ्राय करून झालेत. पण हे तव्यामध्ये जरा गरम, म्हणजे गरम तवा असतो तोपर्यंत हे गरम तव्यात ठेवल्यात जरा कडक होतात, कुरकुरीत लागतात. म्हणून मी तव्यात थोडा वेळ ठेवून देतो तवा थंड होईपर्यंत. तर चला आता आपण जेवणाला सुरुवात करूया. बघा आत्ताच खोललेला आहे कुकर. काय छान झालं बघा. एकदम मस्त झालेला आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण शिजलेला आहे तो. चला आपण वाढून घेऊया आता.